आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आता फक्त एकच वादा, हक्काचा आमदार हवा रामदादा। आरंभ है प्रचंड बोल मस्तकों, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। नमस्कार मंडळी, मित्रहो, मराठी भाषेतील एक थोर व समर्थ लेखक आचार्य अत्रे यांचे एक वाक्य आहे, दगडाधोंड्यांच्या या देशात पिके पिकत नसली किंवा रत्ने सापडत नसली तरी युगानुयुगे येथे नररत्ने सापडतात। म्हणूनच या प्रांताला महाराष्ट्र याशिवाय दुसरे नाव शोभून दिसत नाही। याच मराठी मातीतलं, समस्त हिंदुस्थानातलं सर्वोच्च नररत्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीतील उत्तर महाराष्ट्र अर्थात खानदेशातील धुळे शहराजवळ असलेल्या पुण्यभूमी नगाव या गावात एका महान रत्नाचा जन्म झाला। त्याचं नाव आहे स्वर्गीय माजी आमदार अण्णासाहेब द वा पाटील। आणि अण्णासाहेबांचा दमदार वसा आणि वारसा घेऊन, जनकल्याणाच्या विकासाचा ध्यास घेऊन सज्ज झाले आहेत ते युवकांच्या मनातील आयडॉल अर्थातच रामदादा भदाने पाटील। पुण्यभूमी नगाव व पंचक्रोशीचे भाग्यविधाते, सर्वसामान्य गोरगरिबांचे कैवारी, नगाव पुण्यभूमीचा इतिहास व भूगोल बदलून टाकणारे अजातशत्रू, अस्सल खानदेशी ठाण्यावाद, हृदयस्थ अण्णासाहेब द वा पाटील यांच्याकडून आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकीय बाळकडू घेऊन राजकीय कारकिर्दीला पैलू पाडणारे आणि अल्पावधीतच धुळे जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आपली छाप पाडणारे एक तरुण, तडफदार आणि पुण्यभूमी नगाव गावाचा, धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा हसतमुख चेहरा आणि नवचेतना जागृत करणारा आशेचा किरण, सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यातील विकासाच्या स्वप्नांचा लखलखता तारा, भदाने खानदानाचा अस्सल हिरा, नगाव एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तथा जिल्हा परिषद नगाव गटाचे अभ्यासू सदस्य, तरुणाईच्या हृदयातील आणि माता भगिनींच्या मनातील धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आवडते नेतृत्व आदरणीय राघवेंद्र उर्फ रामदादा मनोहरजी भदाने पाटील। आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी आपला वाढदिवस। सर्वात प्रथम आपणाला वाढदिवसाच्या हृदयपूर्वक लक्ष शुभेच्छा। प्रिय रामदादा, झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या मानात दुखाव्यात, आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा, ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा, इतकी प्रगती करा की काळही पाहत राहावा। कर्तृत्वाच्या अग्निबाणानं ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा। प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ अधिकाधिक विस्तारित होत जाऊ। तुमच्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा, तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत। आपले पुढील आयुष्य सुख, समृद्धी, निरामय आणि ऐश्वर्य संपन्न हो, हीच सदिच्छा। वाढदिवसाच्या हृदयपूर्वक हार्दिक शुभेच्छा। एक कुशल संघटक, मुत्सद्दी, धोरणी, अमोघ वक्तृत्व आणि संभाषण चातुर्य लाभलेले, कालानुरूप सुसंगत उपक्रम राबविणारा, उपक्रमशील, कलासक्त, लोकसंपर्काची आवड असलेले, लोकविलक्षण, अष्टपैलू गुणांचा समुच्चय म्हणजे आदरणीय रामदादा भदाने। आदरणीय रामदादा, आपण राजकीय वारसा, मार्गदर्शन, अनुभव आणि प्रेरणा म्हणून जपला आणि स्वीकारला, पण सार्वजनिक जीवनात वाटचाल करताना मात्र स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले। भाजप युवा मोर्चा अध्यक्ष ते जिल्हा परिषद सदस्य, यापासून ते भाजपा धुळे ग्रामीण विधानसभा निवडणूक प्रमुख पदापर्यंत काम करताना धुळे ग्रामीण मतदारसंघात स्वतःची ओळख ही कामातून निर्माण केली आहे। रामदादा हे फक्त नाव नाही, हे वादळ आहे विकास कामांचं, हे वादळ आहे जनमानसांच्या भावी स्वप्नांना साकार करण्याचं। रामदादा हे फक्त नाव नाही, हा वारसा आहे सातत्यपूर्ण संघर्षाचा, हा वसा आहे लोकाभिमुख विकास कामांचा। जनमानसांसोबतच पशुधनाचाही विकास व्हावा या दूरदृष्टिकोनाचा। सन्माननीय रामदादा, आजच्या मंगलमय दिवसाचा क्रांतीसूर्य आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येत राहो।
तसेच तथागत बुद्धांची प्रज्ञाशील व करुणा, तुकोबांची वैचारिकता, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची यशोगाथा, शंभूराजेंच्या बलिदानी व त्यागाची महती, महात्मा फुलेंची सत्यशोधकता, राजर्षी शाहूंची सामाजिक जागृतता, विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेबांची विद्वत्ता, लोकशाहीर अण्णाभाऊंची कला संपदा, ह्या आपल्या भावी आयुष्यात प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे समान वाढत राहो, हेच वाढदिवसाचे खरे अभिष्टचिंतन. हॅपी बर्थडे डिअर रामदादा. शुभेच्छुक रुपेश पाटील सर, नगाव, हल्ली मुक्काम सावंतवाडी. विजयी होणार निवडून येणार होऊ द्या किती भी काय, आता विजयी होणार निवडून येणार होऊ द्या किती भी काय. यंदा गुलाल आपलाच हाय, आता धुराळा आपलाच हाय. यंदा गुलाल आपलाच हाय, आता धुराळा आपलाच हाय.